हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इरा सेशन 2। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे मी मराठी इराचे 50 सेशन आणि आता इंग्लिश इराचे 50 सेशन अपलोड केलेले आहे या चॅनलवरती। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर बघा, लॅबवर क्लिक करायचं आपल्याला आणि त्यामध्ये बघा आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। यामध्ये आपण टायपिंगची प्रॅक्टिस करणार आहोत। तर नेक्स्टवर क्लिक करा आणि याच्यामध्ये तुम्ही काहीही टाईप केलं तर चालते किंवा वरतं जे दिसत आहे ते सुद्धा टाईप केलं तरी चालते। आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे, त्याला खाली सेव्हचं बटन दिलेलं आहे तर सेव्ह करा। त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर ओके करा। तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा 10 क्वेश्चन दिले आहे नॉलेजचे। इफ यू विश टू अरेंज द आयकॉन टास्क विंडोज विच ऑफ दिस ऑप्शन विल यू यूज म्हणत आहे। तर टास्कबारची फेरमांडणी करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर करत असते म्हणत आहे। तर त्याचं उत्तर बघा इथूनच होते। तर याचं उत्तर बी आहे, म्हणजे 2 नंबरवर आहे। त्यानंतर सबमिट करा। विच ऑफ द फॉलोइंग बटन्स विल यू टू टर्न द हेडफोन्स ऑन ऑर ऑफ म्हणत आहेत। तर त्याचं कुठून आपण हेडफोनचे ऑन आणि ऑफ करू शकतो, तर बघा हेच ऑप्शन्स आहे त्याचं। तर सेकंड नंबरवर क्लिक करा। विच ऑफ युअर हायलाईट ऑप्शन विल यू हेल्प इन ॲडजस्ट द व्हॉल्यूम ऑफ युअर सिस्टीम। तुमच्या कम्प्युटरचा आवाज कमी जास्त करण्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनचा वापर करतो बघा। त्याच्यामध्ये बघा हे ते साऊंडचं ऑप्शन्स आहे, तर तेच करतो आपण। ऑप्शन 2 आहे। त्यानंतर बघा व्हेअर यू विल प्लग इन द हेडफोन टू लिसन द साऊंड म्हटलेलं आहे, तर आपण कुठे साऊंड इन्सर्ट करून आपण गाणे ऐकू शकतो, तर सेकंड नंबरचं आहे। त्यानंतर बघा विच ऑफ धिस डिव्हाइस विल यू यूज टू लिसन टू साऊंड अँड म्युझिक ऑन युअर कॉम्प्युटर। तर तुम्ही कॉम्प्युटरचं संगीत ऐकण्यासाठी कशाचा वापर करता, तर हेडफोनचा। तर याचं उत्तर हेडफोन आहे, म्हणजे पहिलंच आहे। पहिल्या याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा फिजिकल पार्ट ऑफ कॉम्प्युटर दॅट यू कॅन सी अँड टच आर कलेक्टिवली कॉल ॲज म्हटलेलं आहे। तर त्याला सर्वांना हार्डवेअर म्हटलं जाते, जे कम्प्युटरचे फिजिकल सर्व पार्ट आहे त्याला। अ पर्पज ऑफ अँड डॅश इज टू ऑर्गनाइज अँड कंट्रोल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर सो दॅट द कम्प्युटर स्मार्टफोन बिहेव इन अँड एफिशिएंटी वे म्हटलेलं आहे। तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे। and dash determine which computer resources will be utilized for solving which problem and the order in which they will be used म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे। त्यानंतर सबमिट करा। तर डेस्कटॉप कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट म्हटलेलं आहे। तर डेस्कटॉपमधले 3 मेन पार्ट कोणते आहे बघा। तर याचं उत्तर आहे बघा आयकॉन, वॉलपेपर आणि टास्कबार आहे। तर 4 नंबरवर क्लिक करा, त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट आहे बघा स्टार्टिंग अँड रिस्टार्टिंग अ कॉम्प्युटर इज कॉल म्हटलेलं आहे। स्टार्ट आणि रिस्टार्ट करण्याला काय म्हटलं जाते, ते बूटिंग म्हणतात। येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं व्यवस्थित आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला सेशन एंड टेस्ट सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये बघा आपल्याला किती क्वेश्चन्स आहे, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं। 4 आलेले आहे याच्यातनी क्वेश्चन्स। व्हाय आर प्रोसिजर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ॲन इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणत आहे। तर याचं उत्तर सेकंड नंबर आहे। तर व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्या आणि त्यानंतर त्याला सोडवायचं आहे।
सेकंड नंबरवर क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, डाटा बाय इट सेल्फ इज नॉट युजफुल अनलिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 3 आहे. इट इज प्रोसेस टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. सबमिट करा. अ ट्रॅक ऑन अ डिस्क इज वन ऑफ द मेनी सर्क्युलर रिंग शेप एरियाज वेअर डाटा इज रायटन मॅग्नेटिकली म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर ट्रू आहे. ट्रू बटनावर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे. अनइन्स्टॉल प्रोग्राम हेल्प यूज टू रिमूव्ह अनवॉन्टेड प्रोग्राम इन्स्टॉल इन द कम्प्युटर. तर बरोबर आहे. आपल्याला जे काढायचं असेल ते आपण अनइन्स्टॉल करू शकतो. डॅश डॅश युटिलिटी आयडेंटिफाईज अननेसेसरी फाईल ऑन द हार्ड डिस्क अँड इरेजेस देन बेस्ड ऑन यूज कमांड म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर डिस्क क्लीनअप आहे. डिस्क क्लीनअपमुळे आपण जे नको असलेली फाईल आपण काढू शकतो. अशा प्रकारे SIM वर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. ओके करा. त्यानंतर पुन्हा ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. बाय.